तसे मस्तकी गंगा, तेथुनी चालिली बळे. धबाबा लोटती धारा, धबाबा तोय आदळे. विश्रांती वाटते तेथे, जावया पुण्य पाहिजे. कथा निरूपणे चर्चा, सार्थके काळ जातसे. असं समर्थ रामदास स्वामींनी ज्या ठिकाणाचं वर्णन केलंय त्या शिवथरगळीत आता भीमथडी घोड्यांना घेऊन आज मी निघालोय. याच ठिकाणी रामदास स्वामींनी दासबोध लिहिला. आज आमच्या टूरचा पहिला दिवस आहे. सकाळी लवकर उठून घोड्यांना चरायला सोडलं आणि मग गाईचा शेणगोठा आवरून सामानाची बांधाबांध केली. आता सकाळचे 10-10:30 वाजले होते. नाश्ता वगैरे उरकून मी आता आमच्या ग्रामदेवता श्री मानाई देवीच्या मंदिरात गेलो. रात्रीचा मुसळधार धो पाऊस आता थांबला होता आणि रिपरिप पाऊस आपला चालू होता. बारीक बारीक वाराही चालू होता, त्याच्यामुळे वातावरण मात्र एकदम प्रसन्न होतं. समोरच्या डोंगराच्या टोकावर खाली ढग उतरलेले दिसत होते. ग्रामदेवता श्री मानाई देवी आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून घोड्यांकडे गेलो आणि घोड्यांना घेऊन घरी निघालो, कारण आता निघायची तयारी करायला हवी होती. सावित्री, घरी गेल्यावर दोघींनाही पेंड पुरणपोळीचा खाऊ दिला. त्यातल्या खोबऱ्याच्या पेंडीचा वास लगेच आला तारासिताराला. फक्त घोड्यांना पेंड मिळालेली बघून त्या दोघी त्यांच्याशी लगेच भांडायला लागल्या, कारण त्यांना पण पेंड हवी होती. तिच्यावर भुंकू नका, त्यांना खाऊ द्या. तिला खाऊ देत, तुम्ही गप्प बसा जरा. ती लात मारीन. हो थांबा, तुम्हाला इथं आहे ना. हा, हे तुम्ही खावा. हे बाई इथं, हे खा तू. हा, मग त्यांची पेंड खाऊन होत होती तोपर्यंत मग त्यांना हळद वगैरे लावून घेतली. हळद लावलं की कसं डास किडे माशा जरा कमी बसतात, किंवा एकूणच हळद अँटीबॅक्टेरियल पण आहे, अँटी फंगल आहे. त्याच्यामुळे मग प्रवासाला निघताना एकदा लावून घेतली, म्हणजे मग काही त्यांना स्किन इरिटेशन असेल, नाही तर कुठं खाजबीज असेल तर ते पण सगळं त्यांचं बरं होऊन जातं. म्हणून मग हळद लावून घेतली. मी तरी गाय, घोडा आणि हत्ती हे 3 प्राणी पवित्र आहेत असं मानतो, कारण आपल्याकडं ते समुद्रमंथनातून आले अशी मान्यता आहे. आणि रायडिंग करताना घोडीला पाय लागणार म्हणून पादस्पर्शम क्षमस्व मे असं म्हणून मी घोड्यांना नमस्कार करून घेतला. आणि मग गावाचा निरोप घेऊन फायनली आम्ही दौऱ्यावर निघालो. चल चल. आणि 4-4.5 किलोमीटर घोड्यांच्या मागणं धावणं झालं आणि त्याच्यानंतर चढही लागल्यामुळं मग शेवटी माझा घोड्यांपेक्षा स्पीड बराच कमी पडायला लागला. मग 5-1 किलोमीटर पुरे झाल्यानंतर घोड्यांना चरण्यासाठी आणि मला विश्रांतीसाठी आम्ही एक ब्रेक घेतला.
मग पुढचा टप्पा साधारण 7 किलोमीटरचा करायचा ठरवला होता. म्हणजे कसं, की 7 किलोमीटर नंतर आमचा डांबरी रस्ता संपणार होता आणि मग त्याच्यानंतर तिकडं चरायला थांबायचं, मी जेवायला थांबायचं असं ठरवलं होतं. मग हे 7 किलोमीटर साधारणपणे फार जोरातही नाही धावलो. मध्ये-मध्ये चालायचो, मध्ये-मध्ये थोडंफार धावायचो. कारण आता पाऊसही थांबला होता. त्याच्यामुळं रेनकोट वगैरे काढून ठेवला होता आणि निवांत जायचं असं ठरवलं होतं. सगळीकडे छान हिरवंगार गवत होतं. पक्षी-बिक्षी ओरडत होते. फारच छान वाटत होतं. आणि त्यातून कसं आहे ना, की आज टूरचा पहिलाच दिवस होता. त्याच्यामुळे माझाही असा उत्साह एकदम ओसंडून वाहत होता, की चला आज निघालो फायनली. आमचा बरेच दिवस असा प्लॅन चालला होता. मग बरेच हे चालू होतं, की "अरे थांब, मग आपली भात लावणी होऊन जाऊ दे." मग आता कसं झालं, भात लावण्या पण उरकल्या आहेत. बाकी शेतीची कामं सगळी संपली आहेत. तर मग आता चला फायनली आपण निघालो, असं झालं होतं. मग वरनं पुरुषोत्तमला फोन केला, कारण की मला घरातनं रेंज नसते. सो मी 3-1 किलोमीटर आल्यानंतर मग रेंजमध्ये आलो. त्याच्यानंतर मग पुरुषोत्तमला फोन केला. तर तोही निघाला होता आणि तोही निवांत होता. मग असंच ठरलं होतं, की संध्याकाळी एक 6-6:30 पर्यंत कुडावळ्याच्या नाक्यात आपण पोहोचायचं आणि मग तिथं मुक्काम करायचा कुडावळ्यामध्ये घरी. मग 6 एक किलोमीटर झाल्यानंतर पुरुषोत्तमला फोन करून मोबाईल खिशात ठेवला, तर ती प्लास्टिकची पिशवी वाजली, तर सावित्रीला वाटत होतं, की मी काहीतरी खाऊ देतोय. म्हणून ती आणि राणी अशा दोघी पण माझ्याकडे एकदम बघत होत्या, की हा आत्ता काहीतरी खायला देईल. मग शेवटी त्यांना मोबाईल दाखवला. आता आमचं एकूणच सकाळपासून 12 किलोमीटर वगैरे झाले होते आणि मग डांबरी रस्ता सोडून आम्ही कच्च्या रस्त्याला आत वळलो. आणि मग आता घोड्यांनाही म्हणजे आत आल्यानंतर एक 200-300 मीटर आत आल्यानंतर तिकडं पूर्ण असं मैदानासारखं आहे, माळ आहे पूर्ण. मग त्या माळावरती दोघींनाही चरायला सोडलं आणि मग मी डबा-बिबा खाऊन घेतला. साधारण आता 1:30 पावणे 2 झाले होते. आणि आता कसं पाऊसही पूर्ण उघडलेला होता. त्याच्यामुळं मग घोड्यांनाही सुट्टं चरायला सोडून दिलं. त्याही मस्त म्हणलं 2-1 तास आता चरतील. आपल्याला 4 वाजता निघायचंय असं म्हणून छान 4चा अलार्म लावला. आणि उशाला सॅक घेतली. एक सॅक फक्त आत्ता होती कारण बाकी सामान आधीच कुडावळ्यात नेऊन ठेवलेलं होतं. तर मग सॅक घेतली, उशाला निवांत झोपलो. सावित्री दर तासाला, अर्ध्या तासाला येऊन माझा पाय ओढून मला उठवायला बघायची, की "अरे याला झालं काय? इतका वेळ का झोपलाय?" काय तिला काय कळेना. आणि तिचं कसं आहे, की ती सुट्टी असते त्याच्यामुळे तिची पोटं तर भरलेली होती. मग असं शेवटी झालं काय झोप होईना. मग 5 पर्यंत तिथंच टाईमपास केला आणि मग म्हटलं आता काय इथनं 5 किलोमीटरच राहिले. त्याच्यामुळे आम्ही तासाभरात पोहोचून जाणार अशातलं हे असल्यामुळं 5 वाजेपर्यंत टाईमपास केला. छान घोड्यांची मजा बघितली. घोड्याही मस्त माळावर सोडलेल्या असल्यामुळं खेळत होत्या, बागडत होत्या आणि मग शेवटी 5 वाजता पुढच्या याला निघालो, की आता आपण निघू आणि साधारण 6 वाजेपर्यंत कुडाळ्यात पोहोचून जाऊ. आणि मग 4:45ला वगैरे मग तिथनं निघालो आणि त्यावेळी ऊन पडलं होतं. त्याच्यामुळे घोड्यांना अजूनच मजा येत होती आणि त्यातून पोटही दोघींची भरलेली होती आणि मग मी काय केलं, राणीची गळ्यात रशी नेली होती ना डांबरी रस्त्यावर, उगाच गाडी आली तर बाजूला करायला लागेल वगैरे म्हणून, तर ती दोरी काढून घेतली. मग त्याच्यानंतर त्यांना फारच मस्ती यायला लागली आणि मग शेवटी त्या मला दमवायला लागल्या.
चल राणी, आता आज आराम करून घे हा. आज आपण नुसते धावत होतो, आता उद्यापासून मी तुझ्यावर रायडिंग करणार आहे हा बेटा. शाबास. तासाभरात पोचू म्हणता म्हणता शेवटी आम्ही 35-40 मिनिटातच पोचून गेलो. आणि मग 17 किलोमीटर साधारण झाले होते. मग तिथं जरा रिलॅक्स केलं. कुडावळ्यात दादाच्या घराच्या इथं पोचल्यानंतर मग घोड्यांनी छान लोळून घेतलं. लोळल्या की त्यांचा सगळा थकवा निघून जातो. आणि मग जिथं आता दिसत आहे तिथंच आम्ही शेवटी त्यांना दादाच्या घराच्या शेजारी बांधल्या. आणि मग आम्ही तिथंच मुक्काम केला आज. हा आमच्या टूरचा पहिला दिवस होता. अशीच आमची अख्खी टूर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.